नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मुंबई लोकल. दररोज 65 ते 75 लाख प्रवासी, हजारो रूट्स आणि लाखो धक्के. पण शनिवारी रात्री मालाड स्टेशनवर जे घडलं त्याने या शहराच्या सिस्टीमलाच धक्का दिला. शनिवारी विलेपार्लेतल्या NM कॉलेजचे 31 वर्षांचे युवा प्राध्यापक अलोक सिंग मालाडला पोचले. नेहमीचा दिवस, नेहमीची गर्दी आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर ट्रेनचा दरवाजा उघडताच ॲज युजल गडबड सुरू झाली. दरवाज्यात उभा असलेला ओमकार शिंदे, वय 27, कुरार विलेजचा रहिवासी, ह्याला ट्रेनमधून उतरताना अलोक यांचा धक्का लागला. सुरुवातीला थोडं कॉन्फ्रंटेशन झालं, नंतर आवाज वाढला, मग काही मिनिटात वाद भरपूर चिघळला. आणि ह्याच एका क्षणात ओमकारने अचानक चाकू काढला आणि प्राध्यापकांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर तो लगेच पळून गेला, तर दुसऱ्या बाजूला प्लॅटफॉर्मवर भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता करायचं काय असा प्रश्न पडल्यामुळे खूप कन्फ्युजन आणि गडबड झाली. लोकांनी ही घटना पाहिली, पण सगळं काही सेकंदात घडलं आणि त्यांना रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही. दिवसाढवळ्या लोकलमध्ये 100 ते 1000 लोकांच्या गर्दीत त्यांच्या डोळ्यासमोर खून होऊ शकतो, तर हे शहर खरंच राहण्यासाठी सेफ आहे का असा प्रश्न निर्माण होतो. रेल्वे पोलिसांना ताबडतोब अलर्ट देण्यात आलं. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला, प्रूफ्स गोळा करण्यात आले, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओमकारची ओळख पटली आणि सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली. शेवटी त्याला वसई स्टेशनवर ताब्यात घेण्यात आलं. आता त्याची बोरिवली पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे. ट्रेनमधील धक्का हा नॅचरल असतो. दररोजचे लाखो लोक हे अनुभवतात. पण जर त्यावरून जीव जात असेल तर लोकलची गर्दी नियंत्रित करणं आता गरजेचं नाही का? आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, ही घटना इतकी वाढली तरी कशामुळे? फक्त धक्का लागला म्हणून? ही अँगर इश्यूज, अहंकार, ही सायकोलॉजिकल इश्यूज. मला तरी असं वाटतं की सध्या माणसाच्या डोक्यात नेमकं काय चालू असतं आणि अशा ड्रास्टिक स्टेप्स घेणं त्यांच्या बुद्धीला योग्य कसं वाटतं, ह्यावर खूप सिरियसली विचार करायची वेळ आली आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की दर दुसऱ्या दिवशी अशा बातम्या आपल्या डोळ्यासमोर येतात? आता एक गोष्ट आहे की प्रवास तर टाळता येणार नाही. लोकांचा प्रवास सेफ होईल यासाठी आपल्या सिस्टीमने काय करायला हवं? अधिक पोलीस नेमणं, प्लॅटफॉर्म सिक्युरिटीमध्ये वाढ करणं, कडक सिक्युरिटी चेक, की ह्यापेक्षा मोठा निर्णय घेणं आवश्यक आहे. बरं, सुरक्षा फक्त पोलिसांची जबाबदारी आहे का, की प्रशासन, रेल्वे मंत्रालय आणि आपल्या प्रवाशांची सुद्धा? आरोपीला योग्य शिक्षा मिळाली नाही आणि त्याला पश्चातापही नसेल तर अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी कोण देणार? तुम्हीच सांगा. गुन्हा केल्यावर सिरियस कॉन्सिक्वेन्सेस नसतील तर लॉ अँड ऑर्डरची भीती निर्माण होईल का? आपण अजून किती दिवस खुनाच्या हेडलाईन्स वाचणार आणि स्क्रीनवर पाहणार आणि लगेच दुसऱ्या दिवशी विसरून जाणार? मुंबईची लोकल फक्त ट्रेन नाही, ती लोकांची लाईफलाईन आहे. आणि ती लाईफलाईन जर इतक्या सहज तुटू लागली तर फक्त शहर नाही तर सिस्टीम हादरेल. काहीतरी बदल आवश्यक आहे आणि तो करण्याची वेळ आत्ताच आहे. आपल्याला खरंच या बातम्या दररोज ऐकायची सवय होते का? आणि जर असं होत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला यावर काय वाटतं हे नक्की कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओ लाईक करा. मला माहिती आहे या व्हिडिओत जे घडलंय ते लाईक करण्यासारखं नाही आहे, पण व्हिडिओ लाईक केला तर यूट्यूब तो व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवेल. शेअर सुद्धा करा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.